सध्या इंधनाचे दर वाढतायत आणि तेल खरेदीसाठी लाईन जी आहे किंवा रांगा ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये लागताना पाहायला मिळतात। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अवघ्या 4 ते 5 दिवसांमध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हाय स्पीड डिझेल 94 पैशांनी महागला। आठवड्याभरापूर्वीच पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असताना आता पुन्हा दरवाढ। रशिया युक्रेन युद्ध आणि होर्मुझ संकटाच्या काळातही भारताने इंधन दर स्थिर ठेवले। केंद्र सरकारचा दावा, पेट्रोल महाग असण्यामागे राज्य सरकारचा वॅट मोठा घटक। केंद्राचं मत, केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक वॅट असल्याची दिली माहिती। एक आर्थिक वादळ येणार आहे, राहुल गांधींचा सूचक इशारा। देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कठीण काळ येतोय। कार्यवाही करण्याऐवजी पंतप्रधानांचे परदेश दौरे न करण्याचे सल्ले मात्र स्वतः परदेश दौरे करतायत। राहुल गांधींची व्हिडिओ ट्विट करत टीका। राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा। पुणे, संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर, वाशिम जिल्ह्यामध्ये इंधन मिळवण्यासाठी धडपड। पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे। राज्यात महिनाभर पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। अनेक ठिकाणी मात्र इंधनासाठी नागरिकांच्या रांगा, नो स्टॉकचे फलक। सर्वसामान्यांच्या नाश्त्यातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ ब्रेड महागला। मॉडर्न ब्रेड कंपनीकडून बेसिक प्रकारच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ। वाढता वाहतूक खर्च, आयात कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि रुपयाचा अवमूल्यन याचा परिणाम। इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। पेट्रोल डिझेलचा स्टॉक केला जातोय म्हणून काही अडचणी असल्याचं वक्तव्य, तर डिझेल पेट्रोलचा स्टॉक केला जात असल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं मंत्री संजय शिरसाट यांचंही वक्तव्य। युद्धाच्या केंद्रीय मंत्री गडकरींच्या कौटुंबिक व्यवस्थेला आर्थिक फटका। व्यवसायाशी संबंधित शेकडो कंटेनर वाटेतच अडकून पडल्यानं कोट्यावधी रुपयांचं नुकसान। स्वतः केंद्रीय मंत्री गडकरींनीच दिली माहिती। भाजपला मतदान करून लोक आपल्या कर्माची फळं भोगतायत। इंधन दरवाढीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल असंही विधान। तर अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इंधनाच्या तुटवड्याचा परिणाम पाहायला मिळतोय। खास करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी रांगा पाहायला मिळतात, काही ठिकाणी राडे देखील होतात। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून पुन्हा 30 दिवसांची तात्पुरती सवलत। अमेरिकेचे ट्रेजरी सचिव स्कॉट बेन्सेट यांची माहिती। ऊर्जा संकटाच्या काळात या सवलतीमुळे गरीब आणि गरजू देशांना तेल मिळेल। चीनला साठेबाजी करता येणार नाही, अमेरिकेचा दावा। समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार। मोदींच्या दौऱ्यावरती गोपीचंद पडळकरांचा दावा, तर पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा टोला। पाव महागल्याचा परिणाम वडापाववरही। सामान्यांच्या आवडीचा पदार्थ वडापाव महागला। 15 रुपयांचा वडापाव आता 20 रुपयाला। जळगावच्या जामनेरमध्ये पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्तात। शेतकऱ्यांना डिझेलचं वितरण। पेट्रोल पंपावर गर्दी होऊन गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती। तर जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात इंधन टंचाई। 5 पेट्रोल पंपांवर लागले नो स्टॉकचे बोर्ड। अमरावतीतील पंचवटी चौकातील पेट्रोल पंपांवर बंदचा फलक। इंधनाचा पुरवठा न झाल्यानं पंप बंद ठेवण्याची वेळ। तर चंद्रपूरमध्ये डिझेल टंचाईचं संकट। सावरगावमध्ये पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरच्या रांगा। शेतकरी कॅन घेऊन डिझेलसाठी तात्काळ उभे। नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक। इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। तेल कंपन्यांकडून अपुऱ्या पुरवठ्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा परिसरामध्ये पेट्रोल पंपांवर गर्दी। शेतकऱ्यांनी कॅन घेऊन डिझेलसाठी पंपावर गर्दी केल्याचं चित्र। परभणीमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। अनेक पंपांवरील इंधन संपलं, पंप बंद करण्याची पंप चालकांवर वेळ। पेट्रोल डिझेल मिळत असलेल्या पंपांवर वाहनांच्या रांगा। पंढरपूर शहरामध्ये सीएनजीचा तुटवडा, वाहन चालक त्रस्त। सीएनजीच्या तुटवड्यामुळे वाहनांच्या 2 किमीपर्यंत रांगा। शहरात सीएनजी पंपांची संख्या अत्यल्प, पुरेसा गॅस पुरवठाही होत नसल्यानं तुटवडा। तर नीटचं पेपरफुटी प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली। त्याला सीबीआय कोठडी देखील झाली। त्याच्या आज मुलाची चौकशी झालेली आहे। नीट प्रकरणामध्ये नक्की काय काय घडतंय पाहूयात या टॉप 9 वर। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून री-नीट परीक्षेचा उच्चस्तरीय आढावा। री-नीट या त्रुटीमुक्त करण्याचे धर्मेंद्र प्रधानांचे निर्देश। विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था करा। मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा आढावा बैठकीत सूचना।
गेस्ट पेपरच्या नावाखाली नीट परीक्षेमध्ये खरे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले होते। नीट पेपर लीक प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर। संपूर्ण गेस्ट पेपर हाताने लिहिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये फॉरवर्ड झालेल्या 60 पानांचा एक PDF फाईलमधील 135 प्रश्न मुख्य परीक्षेच्या प्रश्नांची शब्दशः जुळले। सूत्रांची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मांढरेंच्या तपासात तांत्रिक अडचण। मनीषा मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवायची। तपासातून समोर मनीषा मांढरेनं प्रश्न फोडताना मोठी जबाबदारी बाळगली। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। 27 एप्रिललाच नीटचा पेपर शुभम खैरनारकडे आल्याची माहिती समोर। शुभम खैरनार उत्तर प्रदेशच्या व्यक्तीच्या संपर्कात होता। शुभम खैरनारच्या हातात प्रश्नपत्रिका पडता शुभम 2 दिवस नाशिक बाहेर होता। शिवराज मोटेगावकर काँग्रेसच्या कार्यकर्त्या आमदार अभिमन्यू पवार यांचा आरोप। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपींवरती कठोर कार्यवाही व्हावी, अभिमन्यू पवार यांची मागणी। नीट पेपर फुटी अटकेप्रकरणी मोटेगावकरांचा आणखी एक व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतोय। पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होतंय हे सांगणारा मोटेगावकरांचा हा व्हिडिओ चर्चेत आलेला आहे। पाच एकरांपेक्षा जास्त जागेवर मोटेगावकरांच्या मेडिकल कॉलेजचं बांधकाम सुरू। मोटेगावकरांनं क्लासेसच्या नावाखाली चालवलेल्या कारभाराची आणि संपत्तीच्या चौकशीची पक्ष संघटनांची मागणी। मोटेगावकरचा मुलगा महेश मोटेगावकरची सीबीआयकडून चौकशी। शिवराज मोटेगावकरनं मुलासाठी पेपर फोडल्याची चर्चा असल्यानं मुलाला चौकशीसाठी बोलावलं। सीबीआय अधिकाऱ्यांच्या लातूरमध्ये मोटेगावकरांच्या कार्यालयात तपासाच्या दृष्टीने डाटा एकत्र करणार। बँक तपशील आणि आर्थिक व्यवहारांसंबंधित सीबीआयकडून तपास सुरू। तर नीट पेपर फुटी विरोधामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात नवीन याचिका दाखल। काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। एनटीए ऐवजी पर्यायी यंत्रणेद्वारे नीट परीक्षा घेण्याची सुप्रीम कोर्टाकडे मागणी। सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची केली मागणी। माझं नेहमीच म्हणणं आहे की हे पहिल्यांदाच पेपर फुटी झाली नाही। नीटच्या बोर्डाचं लोकच जे आहे ते क्लासेस घ्यायचे। कारवाई हा मुख्यमंत्र्यांचा कॉल आहे। सरकारनं आरोपींना भीती बसेल असा कायदा करावा, कठोरात कठोर कारवाई करावी। अमित ठाकरे यांची नीट घोटाळ्या प्रकरणी मागणी। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यामध्ये एबीव्हीपीचं एसपी कॉलेज बाहेर आंदोलन। एनटीएच्या विरोधात विद्यार्थ्यांचं तिरडे आंदोलन। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नांदेडच्या कदम कुटुंबाची चौकशी होणार। कदमनं मुलीसाठी 5 लाखात नीटचा पेपर विकत घेतला होता। आरसीसी क्लासेसमध्ये ऍडमिशन घेतलेले राज्यभरातील विद्यार्थी सध्या अस्वस्थ। पालकांनी भरलेली फी परत मिळणार का असा प्रश्न होतोय। कोल्हापुरातील आरसीसी क्लासेसमध्ये नुकतेच मुलींसाठी ऍडमिशन घेतलेल्या पालकांना TV9 मराठीशी बोलताना अश्रू अनावर झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये युवक काँग्रेसकडून मोटेगावकर क्लासेसवर दगडफेक। युवक काँग्रेसने दगडफेक करत बॅनर फाडले। छत्रपती संभाजीनगर पद्मापुरा या भागामध्ये मोटेगावकरचा क्लास पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला। पुण्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांचं पालिकेबाहेर आंदोलन। पुण्यातल्या मोटेगावकरांच्या सर्व क्लासेसचं बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप। आयुक्तांच्या भेटीसाठी कार्यकर्ते आक्रमक। मॉडर्न संस्थेवरती बंदी घालण्याची मागणी करणं म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणं। एखाद्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे संपूर्ण संस्थेला दोषी धरणं चुकीचं आहे। या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी। मॉडर्न संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं पत्र। मोटेगावकर करून आता भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने। मोटेगावकर हा काँग्रेसचा कार्यकर्ता, भाजपचा दावा। मोटेगावकरचा निषेध करण्यासाठी काँग्रेस भवनाकडे निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अलीकडेच अडवलं, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। आता वयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीचा सिलसिला सुरूच। ठाकरेंच्या शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली। काल नागेश अष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतलेली आहे, तर नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजेंनी हजेरी लावली। माझ्याकडे विविध विभाग आणि त्या संदर्भात खासदार भेटा। ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया। कामांसंदर्भात सर्वपक्षीय खासदार भेटायला येतात, त्यांची कामं घेऊन येतात, मी ती कामं करतो, शिंदेंचं वक्तव्य।
नाशिकमध्ये महायुतीचं मनोमिलन वाढदिवसानिमित्त भुजबळांकडून शाल देत महाजनांचं अभिनंदन, भुसेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक देत महाजनांचा गौरव, महाजन भुजबळ भुसे यांच्यात पालकमंत्री पदावरून सुरू होती रस्सीखेच, बैठकीनंतर भुजबळ आणि महाजन यांच्यात संवाद. विधान परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांवर निवडणूक होणार. 16 जागांपैकी 2 जागा राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक. रायगड, रत्नागिरी, पुण्यातील जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार, सर्वच नेत्यांशी बोलणार असल्याची चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. पुणे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी लढणार, सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या रिक्त 16 जागांसाठी निवडणूक होणार. भाजपनं पुण्यातील जागा राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती. भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादीकडे संख्याबळ जास्त. तराशी, उबडे, लातूर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत उमेदवारीवरून सुरस वाढणार. भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि अर्चना पाटील चाकूरकर यांची नावं चर्चेत. कोकण विधान परिषदेसाठी आता मुलगा विकास गोगावले करता भरत गोगावलेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. 10 मिनिटं दोघांमध्ये चर्चा. गोगावलेंना वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याची माहिती. प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त झाल्याच्या चर्चा पार्थ पवारांनी फेटाळल्या. प्रशांतची मित्र आणि भावासारखे जिथे गरज असेल तिथे एकामेकांसाठी नेहमीच उपलब्ध आहोत आणि राहू पार्थ पवारांसाठी.